नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एकदम पौष्टिक अशा दुधी भोपळ्याच्या वड्या. ते पण खमंग आणि खमंग. खुसखुशीत. म्हणजे बऱ्याच वेळेला दुधी भोपळा खाल्ला जात नाही किंवा त्याची भाजी पण आपण आवडत नाहीये. म्हणजे 2-3 प्रकारेच केली जाते. फार काही त्याला म्हणजे मसाले वगैरे असे नसतात आणि मुलांना जास्त करून ती खाल्ली जात नाही मुलांच्याकडून. तर आता आपण हा दुधी भोपळा घेतलेला आहे, कोवळाच आहे, साधारण हा 1.5 पावशेर अर्धा किलोचा आहे हा. तर ह्याचं आपण साईडचं काढून घेऊन याचं वरचं जे साल आहे ते सगळं काढून घेऊया. कारण थोडंसं ते जून असतं. अगदी कोवळं असेल तर खरं घेतलेलं सुद्धा काही हरकत नाहीये. म्हणजे आता ह्याचं आपण वरचं साल काढून घेते. आपण ह्याची सगळी सालं काढून घेतली वरची आणि याचे आपण 2 तुकडे करून घेऊया. खिसायला पण खिसायला सोपं जाईल ते. तर अगदी हा कोवळा आहे, त्यामुळं अगदी आत बिया वगैरे काही नाही, म्हणजे डायरेक्ट सगळा घेतला तरीही चालू शकतोय. तर आपण सगळं हे खिसणीवरती खिसून घेऊया. तर आपण सगळा हा भोपळा खिसून घेतलेला आहे. ह्याला काय होतं, लगेचच ह्याचं करावं लागतं, नाही तर लगेच काळा पडतो तो. तर आपण ह्याला खूप पाणी पण सुटतं जास्त वेळ ठेवला तर. ह्याचं थोडंसं पाणी जे आहे ना, ते अगदी थोडंसं आहे ते काढून घेऊया. कारण नाही काढलं तर काय होतं, त्याच्यामध्ये खूप डाळीचं पीठ बसतं आणि मग भोपळ्याचा तो जो आपला म्हणजे चव आहे ती त्याच्यापेक्षा डाळीच्या पिठाची चव लागायला लागते. म्हणून आपण इथे खरं पाणी हे काढतोय आणि हे काढलेलं पाणी जे आहे ना, ते कणिक भिजवताना किंवा कुठल्याही डाळीला वगैरे डाळीच्या आमटीत वगैरे आपण ते घालू शकतोय. तर हे सगळं आपण ह्याचं पाणी काढून घेतलं. आपण शूट करतोय त्यामुळे थोडंसं 5-10 मिनिटं इकडे तिकडे लागतात कॅमेरा सेट थोडंसं काळं पडतं ते, पण ते सगळ्यांचंच पडतं. त्यामुळे करताना पटकन लगेच करायचं, म्हणजे ते काळं पडत नाही. त्यांनी काही फरक पडत नाहीये म्हणजे टेस्टमध्ये वगैरे. तर आता आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालणार आहे. इथे तुम्ही ऑप्शनल आहे मिरच्या, लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. तर आता आपण मिरच्या घेतोय, या खूप तिखट नाहीयेत. त्याच्यामध्येच फक्त एक 5 लसूण घालतोय, कारण लसणाची चव जास्त नको आहे त्याच्यामध्ये. आपण आता इथं 4 मिरची घातलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार आणि कमी जास्त करू शकतो. आणि 1 चमचा जिरे. आणि ह्याचं अगदी आपण ओबड-धोबड म्हणतो ना, तसं वाटण करून घ्यायचं आहे. आपलं हे वाटण तयार आहे, ते त्याच्यामध्ये घालून घेऊया. बारीक रवा 1/4 कप घालायचा त्याच्यामध्ये. रव्याने थोडंसं काय होतं, खुसखुशीत होतात. आणि सुरुवातीला आपण अर्धा कप डाळीचं पीठ घालूया त्याच्यात आणि एकदा सगळं मिक्स केलं की जर थोडंसं आपल्याला वाटलं की थोडंसं ओलसर लागतंय मिश्रण, तर तेव्हा आपण थोडंसं डाळीचं पीठ अजून वाढवूया. आता आपण अर्धा कप घालतोय. 1 टेबलस्पून तीळ घालूया आणि 2 चमचे तेल घालूया. हे थोडंसं आधी सगळं हाताने मिक्स करून घेऊया आणि मग शेवटी आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया, कारण मीठ घातलं की पुन्हा त्याला थोडंसं पाणी सुटायला लागतं. तर आता हे सगळं हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया आधी. आणि त्याला स्वतःचं पाणी असल्यामुळे इथे वेगळ्या पाण्याचा, एक्स्ट्रा पाणीचा वापर करायचा नाहीये. ज्या दुधी भोपळ्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच ते आपलं होणार आहे. आणि कधी कधी खरं दुधी भोपळा थोडासा कडवट पण असतो, कधीतरी येतो तसा बाजारातून. तर आपण आणल्यानंतर त्याचे जे साईडचे 2 आपण कट करून घेतले ते टेस्ट करून बघायचे नेहमी. म्हणजे जसं दोडका बघतो आपण बघतो तसं, म्हणजे हे सगळं काकडी बघतो, तर अशाच पद्धतीने थोडंसं टेस्ट करून बघायचं. छान अगदीला पाणी सुटलेलं आहे. आणि जर थोडंसं कोरडं वाटलं तर आपण जे काढलेलं पाणी आहे ते सुद्धा थोडंसं हातात लावू शकतो त्याला. आता मीठ घालायच्या अगोदर आपण ज्या थाळीमध्ये हे आपण वाफवणार आहे वड्या पहिल्यांदा, आणि मग त्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, ज्या डिशमध्ये तुम्ही थापणार आहे त्या डिशला सगळं ऑइलिंग करून घ्यायचं, आधी ब्रशिंग करून घ्यायचं. तर ही सगळी आपण तयारी करतोय. तर त्याच्यासाठी या थाळीमध्ये आपण ती वडी थापणार आहे, तर त्याच्यासाठी ह्याला ब्रशिंग करून घेऊया. आणि आता या मिश्रणामध्ये आपण हळद आणि मीठ घालून घेऊया. तर रंगासाठी आपण थोडीशी हळद घालतोय, 1/2 चमचा, आणि 1 चमचा मीठ. पुन्हा सगळं हे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि जी आपण ग्रीसिंग केलेली थाळी होती त्याच्यामध्ये आपण थापून घेऊया. आणि या ज्या दुधी भोपळ्याच्या वड्या आपण जेव्हा करणार आहे तर त्याची सगळी तयारी आधी करून ठेवायची. म्हणजे काय होतं,
की कमीत कमी दुधी भोपळा हा काळा पडतो. म्हणजे काय होतं, तर आपण सगळं आधी काढून घ्यायचं. त्याच्यात जे काही आपल्याला तिखट, मीठ किंवा इवन मिरच्यांचं मगाशी हो, आपण वाटण केलं, वाटण तर केलं. ते सुद्धा तुम्ही आधी करून घेतलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय की कमीत कमी वेळ आपल्याला दुधी भोपळा खिसला की लगेच आपल्या हे सगळं त्याच्यामध्ये घालता येईल आणि दुधी भोपळा काळा पडणार नाही. आणि पाणी पण सुटणार हा, नाहीये, आणि म्हणजे पाणी पाणी पण पण सुटणार सुटतं ना लगेचच. तर आता हे अगदी हो, छान योग्य झालं. झालेलं आहे थापण्याजोगं. तर आता आपण हे थापून घेऊया व्यवस्थित. तर आता ग्रीसिंग केलेल्या थाळीमध्ये आपण हे सगळं मिश्रण घालणार आहे. छान त्याच्यामध्ये रंग, हळद घातल्यामुळे मस्त रंग आलेला आहे त्याला एकदम. आणि जसं जितकं आपल्याला ओलसर हवे आहे मिश्रण हे तेवढं झालेलं आहे. एक्स्ट्राचं पाणी आपण घातलेलं नाहीये. तर आता निम्म आपण या थाळीमध्ये सगळं थापून घेऊ व्यवस्थित. आणि आता हे आपण वाफवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण स्टीमरमध्ये हे वाफवून घेणार आहे. एका कढईमध्ये पाणी इकडे गरम करत ठेवलेलं आहे. एक आपली थाळी पूर्ण झालेली आहे. आता अजून थोडंसं मिश्रण जे दुसरं आहे ते दुसऱ्या थाळीमध्ये आपण घालून घेऊया. आणि किंवा ताटामध्ये थापून आपण ह्याच्यावरती केलं झाकण टाकून तरी तसं पण सुद्धा चालू चालण्यासारखं शकतं. आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पण तीळ घातलेले आहेत आणि वरून पण आपण थोडेसे तीळ जे आहेत ते स्प्रिंकल करूया छान. म्हणजे दिसायला पण वडी खूप छान दिसते. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण स्टीम करून घेणार आहे, वाफवून घेणार आहे वड्या. तर त्याच्यासाठी हा 2 कप्प्यांचा स्टीमर आहे. तर पहिला आधी कप्पा ठेवूया आणि थाळ्या पण आपल्या 2 झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ही पहिली थाळी ठेवून देऊया आपण. आता दुसरा कप्पा ठेवूया त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये ही जी काही दुसरी आपली थाळी केली होती ती काढून घेऊया. म्हणजे आपल्या अर्धा किलोच्या भोपळ्यामध्ये 2 थाळी आपल्या वडी तयार होणार आणि आहेत. गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आहे आणि बरोबर 10 ते 12 मिनिटं आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहे. A few minutes later. 15 मिनिटं झाली आहेत. मस्त आपल्या वड्या वाफवत आहेत आणि आता थोडासा वड्या म्हणजे दुधी भोपळ्याचा सगळीकडे सुवास पण यायला लागलाय. तर आता आपण चेक करूया कशा शिजल्यात त्या. वाफ तर अशी मस्त आली आहे मस्त आली दणकून. आहे, हो. सुरीने आपण चेक पण करूया. अजिबात अजिबात लागत नाहीये. आणि हे वरती जे असतं तर ह्या कव्हरचं थोडंसं त्याच्यामध्ये ओलावा असतो वाफेचा. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, ह्या काढून वड्या एक 10 मिनिटं त्याला पूर्ण थंड होऊन द्यायच्या आणि मगच त्याच्या वड्या पडायच्या. तर आता गॅस स्टेजला मी गॅस बंद करतेय. आणि आता एक 10 मिनिटं आपण सगळ्या गार करून घेऊया आधी. दोन्ही प्लेटमधल्या वड्या आपण गार करायला ठेवल्या होत्या आणि आता छान गार झाल्यात. हाताला लागत पण नाहीयेत. तर आता अशा वेळेला आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. त्याच्यासाठी हे कडेनं जे काही आहे ते सगळं मोकळं करून घ्यायचं. आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडायच्या. त्रिकोणी, चौकोनी कशा आवडत असेल तशा आपण पाडू शकतो. सगळ्या वड्या आपण ह्या काढून घेऊया सगळ्या. छान अशा निघतायत वड्या. इतक्या जाडीच्या आपण केल्यात. ह्याच्यापेक्षा पातळ नको आहेत, अशा छान थिकच छान लागतात त्या. आणि या तुम्ही तशाच खाल्ल्या तरी चालण्यासारख्या आहेत. अतिशय पौष्टिक आहेत. आणि जर शॅलो फ्राय करायचे असतील तर थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. आता आपण थोड्याशा शॅलो फ्राय करूया आणि थोड्या तशाच ठेवूया. वड्या छान आपल्या थंड झाल्यात आणि आता आपण नॉनस्टिक पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. तर त्याच्यासाठी पॅन गरम करत ठेवलाय. थोडंसं तेल घालूया. आणि ब्रशनी सगळं एकसारखं करून घेऊया. अगदी आपण एखादा चमचा तेल घातलंय. आपण सगळे तेल लावून घेतले पॅनमध्ये ब्रशनी आणि आता वड्या आपण सगळ्या खूप गरम केलेला नाहीये पॅन. थोडासा आपण तापल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या वड्या अशा सगळ्या लावून घेऊया.
आणि आपण हे सगळं मीडियम फ्लेमवरती आता आपण शॅलो फ्राय करून घेतोय. थोडंसं तेल जे पसरलं जातं ते थोडंसं हलवून त्या प्रत्येक वडी खाली जाईल असं हलवून घ्यायचा पॅन. आणि आता आपलं सगळं शिजलेलंच आहे त्याच्यामधलं, तर त्यामुळे आपण गॅस थोडासा मोठा करून आपण ह्या सगळ्या खाली एका बाजूनी भाजून घेऊया आधी. आणि आपण खूप वेळा नाहीच करणार आहे. एकदा खालून एकदा भाजून हां, घ्यायचं आणि आणि एकदा वरून वरून. एकदा घ्यायचं. तर आता आपण मध्यम गॅस केला होता आणि आता एक बघू शकतो खरपूस खरपूस अशा भाजून घ्यायच्यात. आता एक बघूया आपण, छान खरपूस झाली आहे. अशाच पद्धतीने ह्या सगळ्या उलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण आपण त्याची अशीच भाजून घेऊया. म्हणजे खूप वेळा ते खालीवर असं करायचंच नाहीये. एकदा छान खालून खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची. आणि गॅस बंद करून आहे असंच ठेवायचं 1-10 मिनिटं. म्हणजे ते अगदी गरम ह्याच्यामध्ये आणि ते छान खुसखुशीत होते. मग एकदा आपण उलट्या बाजूने भाजून घेतल्यात, दुसरी बाजू पण छान भाजली का बघूया एकदा, तिळाची बाजू. मस्त तीळ पण असे त्याच्यावरचे जे लावले होते ते असे छान खरपूस भाजले गेलेत आणि चिटकून बसलेत. म्हणजे चिकटून अजिबात बसलेत व्यवस्थित. व्यवस्थित थापतानाच टाकायचे. म्हणजे दोन्ही बाजूनी पाहिजे असेल तर तुम्ही खाली सुद्धा थाळीत टाकून त्याच्यावरती थापलं तरी चालेल आणि वरून टाकायचे. म्हणजे अगदी दोन्ही बाजूनी भरपूर तीळ पौष्टिक असं आणि जास्त पौष्टिक होते तिळांच्यामुळे. हो. मस्त दोन्ही बाजूनी अशा खरपूस आपण त्या डीप फ्राय शॅलो फ्राय करून घेतल्यात. आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया. त्याच्यावरती जे काही आपण तीळ लावले ते सुद्धा इतके छान भाजले गेलेत, म्हणजे खाताना तो असा खरपूस crunchy. तीळ लागणार आहे. आणि मस्त कुटकुटीत अशा अशा आपल्या वड्या तयार आहेत. काही वड्या आपण शॅलो फ्राय केल्या आणि काही वड्या तशाच ठेवल्या. तर तुम्हाला कुठली पद्धत आवडते? डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, आणखीन खुसखुशीत होतील. पण पौष्टिकतेच्या दृष्टीनं आपण शॅलो फ्राय केल्यात आणि तशाच ठेवल्यात काही. आणि हे गरम तव्यामध्ये अशाच ठेवायच्या. म्हणजे अजून थोड्या वेळाने त्या थंड होतील, तशा चांगल्या अगदीच खुसखुशीत होतात. तर आज आम्ही दुधी भोपळ्याच्या मस्त अशा क्रिस्पी वड्या ही रेसिपी केली. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आम्हाला इंस्टाग्रामला नक्की सांगा तुमचे काही वड्या कशा झाल्या, त्याचा फोटो पाठवा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.